विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्सचं 12 नंबरचं चॅप्टर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल्स याला सुरुवात करणार आहोत. तर आपण बघूया प्रॅक्टिस सेट 12.1. आता 12.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. ईच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. तर इक्वेशन दिलं आहे आणि इक्वेशनच्या व्हॅल्यूज दिल्या आहे. डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजेच काय, तर इक्वेशन दिले, ह्या व्हॅल्यूज दिल्या आहेत. एक्स इज इक्वल टू -1, 7, -7 या तिघ व्हॅल्यूज पैकी कोणती जी व्हॅल्यू आहे ती सोल्युशन ऑफ द इक्वेशन आहे. म्हणजे काय, ती इक्वेशन सॅटिस्फाय होतं. दोघं लेफ्ट साईड आणि राईट साईडच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सारख्या येतात. तर आपण बघूया एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता फर्स्ट नंबरचं जे एक्झाम्पल आहे आपल्याला दिलंय x - 4 इज इक्वल टू 3. आधी आपण x इज इक्वल टू -1 व्हॅल्यू जी आहे ती टाकू. आता x - 4 इज इक्वल टू 3. तर मी टाकली -1 व्हॅल्यू. -1 एक्सच्या जागेवर -4 इज इक्वल टू 3. मायनस मायनस काय होणार, -1 आणि -4 -5 इज इक्वल टू 3. -5 आणि 3 सेम आहे का, नाही. म्हणजे -5 इज नॉट इक्वल टू 3. म्हणजे हे इक्वेशन काय झालं, सॅटिस्फाय झालं नाही. देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट द सोल्युशन ऑफ इक्वेशन. बरोबर. मग मी पुढची व्हॅल्यू टाकली. मी हे पुढच्या आपण नंतर बघू एक आहे का. मग आता मी पुढे एक्सची जी व्हॅल्यू आहे ते एक्सची व्हॅल्यू मी काय घेणार, 7 घेणार. x इज इक्वल टू 7 घेतली. मी ह्या इक्वेशनमध्ये x - 4 इज इक्वल टू 3 हे इक्वेशन आपल्याला दिलेले. पहिली व्हॅल्यू आपली टाकून झाली, आपण दुसरी बघतोय. हे ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे का. मग x - 4 इज इक्वल टू 3. आता x ची व्हॅल्यू मी 7 टाकलं. 7 - 4 इज इक्वल टू 3. 3 इज इक्वल टू 3 म्हणजे 7 - 4 3 आहे. म्हणजे 3 इज इक्वल टू 3 म्हणजे हे इक्वेशन काय झालंय, सॅटिस्फाय झालंय. म्हणून x इज इक्वल टू 7 इज दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. ठीक आहे, हे इक्वेशनचं सोल्युशन आहे. मग दुसरी तिसरी व्हॅल्यू अजून आपल्याला दिली. x इज इक्वल टू काय दिली आहे, -7. मग -7 ही व्हॅल्यू आपण x - 4 इज इक्वल टू 3 ह्या एक्झाम्पलमध्ये मी x ची व्हॅल्यू टाकणार. -7 इज इक्वल टू -7 - 4 इज इक्वल टू 3. -7 आणि -4 किती होणार, 2 निगेटिव्ह आहेत म्हणून ॲडिशन होणार. साईन मात्र निगेटिव्ह असणार. -11 इज इक्वल टू 3. हे दोघं सॅटिस्फाय झालेत का, नाही. म्हणून x इज इक्वल टू -7 इज नॉट द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ठीक आहे, हे झालं पहिलं एक्झाम्पल. मग कोणती व्हॅल्यू सोल्युशनचं इक्वेशनचं सोल्युशन आहे, x इज इक्वल टू 7 इज दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. याच्यावरनं मग तसंच सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो आपण सॉल्व्ह करू. तर पुढचं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 9m इज इक्वल टू 81. आता एमची व्हॅल्यूज आपल्याला दिली आहेत व्हेरिएबलची. m इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू 9, m इज इक्वल टू -3. मग ह्या इक्वेशनमध्ये जर आपण या तिघं व्हॅल्यूज टाकल्या तर इक्वेशन ज्या व्हॅल्यूजला सॅटिस्फाय होईल ते इक्वेशनचं काय असेल, सोल्युशन. मग आपण बघूया. 9m इज इक्वल टू 81 हे इक्वेशन आहे. मग मी m इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू इथे इनपुट करते. m इज इक्वल टू 3. 9 3 जा 27 इज इक्वल टू 81. 81 आणि 27 दोघं सारखे आहेत का, नाही. म्हणजेच काय, m इज इक्वल टू 3 इज नॉट दी सोल्युशन ऑफ इक्वेशन. ठीक आहे.
मग मी पुढची व्हॅल्यू जी आहे एमची दिलेली, एमची पुढची व्हॅल्यू किती दिली आहे, एम इज इक्वल टू 9, ती मी इक्वेशनमध्ये टाकणार. 9m इज इक्वल टू 81. ठीक आहे. मग आता एमची व्हॅल्यू मी इथं जर 9 टाकली, 9 9 जा 81. येस, इक्वेशन इज सॅटिस्फाईड. Therefore, m is equal to 9 is the solution of equation. त्याच्यानंतर पुढची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू आहे m इज इक्वल टू -3. मग मी 9m इज इक्वल टू 81 मध्ये m ची व्हॅल्यू -3 टाकली. 9 3 जा 27. 27 is equal to 81. This equation is not satisfied. Therefore, m is equal to -3 is not the solution of equation. ठीक आहे. मग कोणतं आलं या इक्वेशनचं सोल्युशन, m इज इक्वल टू 9 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. कारण त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण 9 टाकली तेव्हा दोघं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोघं काय आल्या, सेम आल्या, आणि ते काय आहे, सोल्युशनचं इक्वेशन. अशा पद्धतीने पुढचे जे तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेटचा जो पहिला एक्झाम्पल आहे, इच इक्वेशन इज फॉलोड बाय दी व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल, डिसाइड वेदर दिस व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. तर याचे 4 प्रॉब्लेम आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 सॉल्व करून दिले आहेत. 2 तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व करायचे आहे. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन, ते आपण बघू. आता सेकंड नंबरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, बरोबर. त्याच्यातलं फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. 17p -2 इज इक्वल टू 49. इक्वेशन सॉल्व करायची, बरोबर. आता 17p -2 इज इक्वल टू 49. मग आता आपल्याला 17p इकडे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आहे. इकडे काय आहे, निगेटिव्ह आहे, इकडे जाताना काय होईल, पॉझिटिव्ह, किंवा आपण म्हणतो इकडे सबस्ट्रॅक्ट आहे, इकडे काय होईल, ॲड होणार. इज इक्वल टू 49. हा ह्या साईडला गेल्यानंतर काय होईल, प्लस. मग 17p इज इक्वल टू 49 आणि 2 51. आपल्याला p या व्हेरिएबलची व्हॅल्यूज काढायची आहे. मग 17 हा काय आहे, मल्टिप्लाय आहे, त्या साईडला जाताना तो काय होणार, डिवाइड होणार. मग p इज इक्वल टू 51 डिवायडेड बाय 17. p इज इक्वल टू 17 1 जा 17, 17 3 जा 51. p इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. अशा पद्धतीने आपण इक्वेशन सॉल्व केलं, फर्स्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल नंबर 2. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे, ट्वाइस m प्लस 7 इज इक्वल टू 9. मग आता आपल्याला ही m ची व्हॅल्यू काढायची. +7 इकडे जाताना काय होणार, -7, किंवा इकडे ॲड, इकडे काय होईल, सबस्ट्रॅक्ट. 2m इज इक्वल टू 9 - 7. 2m इज इक्वल टू 9 मधनं 7 गेले, किती राहिले, 2. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची. m काय आहे, मल्टिप्लाय, ह्या साईडला जाताना काय होईल, डिवाइड. m इज इक्वल टू 2/2. तर m इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. दॅट इज दी m इज इक्वल टू 1 इज दी सोल्युशन ऑफ द इक्वेशन. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे, थर्ड नंबरचं एक्झाम्पल, दॅट इज 3x + 12. 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. तर याच्यात आपण काय बघतोय, x व्हेरिएबल असलेले जे टर्म्स आहेत त्या टर्म्स एकीकडे आणायच्या आणि dt असले एकीकडे. मग आता 3x येईल.
हा 2x इकडे येताना काय होईल मायनस -4 हा 12 तिकडे जाताना काय होईल -12 आलं लक्षात. मग 3x मधनं 2x गेले काय राहिले x 12 आणि 4 दोघं निगेटिव्ह आहेत काय होईल ॲडिशन असेल मात्र साइन काय असेल निगेटिव्ह असेल काय x is equal to -16 that is the solution of the equation. The practice set 12.1 चं 1 2 3 हे प्रॉब्लेम आपण बघितले 4 तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचे 5th नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. तर आता 9x/8 प्लस 1 इज इक्वल टू 10. तर आता हा 1 आहे 9x/8 प्लस 1 नसलं तर डिनॉमिनेटर काय आपण 1 कन्सिडर करतो इज इक्वल टू 10. मग यांची ॲडिशन कशी होईल आपल्याला डिनॉमिनेटर कसे करावे लागतील सारखे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करायचं 9x मल्टिप्लाय बाय 1 9x प्लस 8 मल्टिप्लाय बाय 1 8 डिवाइडेड बाय 8 मल्टिप्लाय बाय 1 8 इज इक्वल टू 10. हा 8 डिवाइड इकडे येताना काय होईल मल्टिप्लाय 9x प्लस 8 इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 8 काय येईल 9x प्लस 8 इज इक्वल टू 80 10 8 जा 80. मग आता 9x इज इक्वल टू 80 हा इकडे प्लस इकडे येताना काय होईल मायनस 9x बरोबर 9x इज इक्वल टू 80 मायनस 8 किती झाले 72 बरोबर. आता x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 72 डिवाइडेड बाय 9 9 1 जा 9 9 8 जा 72 तर x ची व्हॅल्यू किती आली 8 ही x ची व्हॅल्यू आली. ठीक आहे x इज इक्वल टू 8 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हे झालं एक्झाम्पल नंबर 5. आता एक्झाम्पल नंबर 6 आपल्याला बघायचं काय दिलेलं आहे फ्रॅक्शन मध्ये. तर आपल्याला डिनॉमिनेटर आधी साइन करावं लागतं फ्रॅक्शनची जेव्हा आपण ॲडिशन करू. मग तुम्हाला काय करायला लागेल तर y प्लस 7 आणि प्लस y मायनस 4/7 याची डिनॉमिनेटर सारखी करायची म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 3y 3 मल्टिप्लाय बाय प्लस 7y मायनस 4 डिवाइडेड बाय 7 3 जा 21 इज इक्वल टू 2. ठीक आहे मग हा इकडे 21 डिवाइड इकडे येताना काय होईल मल्टिप्लाय 3y प्लस 7y मायनस 4 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 21. आता आपण हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट काढून टाकू 3y प्लस 7 मल्टिप्लाय बाय y 7y मायनस 7 4 जा 28 इज इक्वल टू 21 2 जा 42. ठीक आहे मग आता 3y आणि 7y किती झाले 10y मायनस 28 इज इक्वल टू 42. आता हा 28 इकडे निगेटिव्ह इकडे जाताना काय होईल पॉझिटिव्ह 10y इज इक्वल टू 42 प्लस 28. 42 आणि 28 किती होणार 42 आणि 28 8 9 10 4 5 6 7 बरोबर 10y इज इक्वल टू 70. आता मला y ची व्हॅल्यू काढायची हा 10 काय इकडे डिवाइड आहे सॉरी मल्टिप्लाय आहे इकडे त्यांना काय होईल डिवाइड बाय इज इक्वल टू 70/10 10 1 जा 10 10 7 जा 70 तर काय म्हणजे आधी y इज इक्वल टू 7. दिस इज द इक्वेशन ऑफ द सोल्युशन. मग नेक्स्ट एक्झाम्पल कुठला आहे 3 in bracket y plus 8 is equal to 10 in bracket y minus 4 plus 8. तर आता मी आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेणार 3 मल्टिप्लाय बाय y 3y प्लस 3 मल्टिप्लाय बाय 8 8 3 जा 24 इज इक्वल टू
एक्झाम्पल बघून घेऊ आपण. 10 मल्टिप्लाय बाय 10 मायनस 40 प्लस 8. ठीक आहे. मग आता 3y प्लस 24 इज इक्वल टू 10y. आता मायनस 40 आणि प्लस 8, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, काय होईल? सबस्ट्रॅक्शन. 40 मधनं 8 गेले, किती राहिले? 32. मात्र साईन काय येणार? निगेटिव्ह, मायनस 32. मग आता y असेल आता एकीकडे आणायच्या. 3y हा 10 इकडे पॉझिटिव्ह इकडे येताना काय होईल? निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस 32 हा मायनस 24 इकडे जाताना मायनस 24. बरोबर. हा प्लस 3y आणि मायनस 10y. 10तनं 3 गेले 7, पण साईन काय येईल? मायनस 7y. बरोबर. आता 32 आणि 24, 32 आणि 24 किती होतं? 56. दोघं निगेटिव्ह आहेत म्हणून साईन काय येईल? मायनस 56. आता मला y ची व्हॅल्यू काढायची. मायनस 56 अपॉन मायनस 7. 7 8 जा 56. काय आली व्हॅल्यू? y इज इक्वल टू, दोघं निगेटिव्ह आहेत म्हणून काय येणार? 8. दॅट इज द इक्वेशन ऑफ द. 9 नंबरचं एक्झाम्पल होमवर्कसाठी घ्यायचं आहे, पण 10 नंबरचं एक्झाम्पल बघूया. आता 10 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? y मायनस 4 अपॉन 3 प्लस 3y इज इक्वल टू 4. म्हणजे इथं डिनॉमिनेटर नसला तर आपण काय घेतो? 1 3 प्लस 3y 1 इज इक्वल टू 4. आता आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावे लागते. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतो. 1 मल्टिप्लाय बाय y मायनस 4 y मायनस 4 प्लस 3 3 जा 9y अपॉन 3 इज इक्वल टू 4. हा 4 इकडे इकडे डिवाइड, इकडे त्यांना काय होईल? मल्टिप्लाय. y मायनस 4 प्लस 9y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 3 12. आलं लक्षात? मग आता y प्लस 9y 12 मायनस हा इकडे मायनस आहे, इकडे येताना काय होणार? प्लस. मायनस 4 इथे येताना काय होणार? प्लस 10y. 9y आणि 1y 10y इज इक्वल टू 16. बरोबर. मग आता y इज इक्वल टू 16/10. तर याला स्मॉलेस्ट याच्यात आपण हे करायचं. 2 8 जा 16, 2 5 जा 10. y इज इक्वल टू 8/5 is the solution of the equation. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथं ॲडिशनची साईन आहे म्हणून ब्रॅकेट आपण जरी रिमूव्ह केला तर कसं असतं? b प्लस b प्लस 1 प्लस b प्लस 2 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. b किती येणार? 3b प्लस 1 प्लस 2 3 इज इक्वल टू हा इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? सॉरी, इकडे डिवाइड तिकडे जाताना काय होईल? मल्टिप्लाय. 3b प्लस 3 21 4 जा 4 1 जा 4 4 2 जा 84. 3b इज इक्वल टू 84 मायनस 3. 84 मधनं 3 गेले, किती राहिले? 81. b इज इक्वल टू 81 अपॉन 3. 3 1 जा 3 3 2 जा 6 उरले 2 3 7 जा 21. b इज इक्वल टू 27 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे. हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतीलच. याची प्रॅक्टिस करायची आहे. आपला 12.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो कम्प्लीट झाला.